हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे हा सर्व चांगले ना? मी पण चांगलीच आहे। 2 दिवस झाले व्हिडिओ काय आला नाही, म्हणजे व्हिडिओ काढून ठेवलेला आहे मी, पण टाकायचा मला वेळच नाही मिळाला। बरं असो, तर आता ना हा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे, हा आहे व्हिडिओ मंगळवारचा। तर ठीक आहे, सकाळी मस्त मॉर्निंगचा चहा केलेला आहे मी माझ्या पुरता आणि यांच्यासाठी। तर लेकर काही उठले नाही अजून, लाईनी मुली शाळेमध्ये गेलेली आहे, तिचं पहिले करून दिलं डबा घेवा, आणि त्याच्यानंतर मग माझा चहा ठेवलेला आहे इथे। तर मस्त चहा पिते आता, आणि त्याच्यानंतर जे काही कामं असतील तर माझे सगळे करून घेते। आणि त्याच्यानंतर आहे ना मी करायला लागलेले आहे इकडे धपाटे, बेसनाचे धपाटे। तर त्याच्यामध्ये कांदा घेते, आणि हा कांदा आहे ना आता सहसा पावसामध्ये आहे ना हे कांदे आहे ना असेच यायला लागलेले आहेत, म्हणजे जसे टरपल आहेत ना असे काळे येतात, त्याच्यामुळं ते पहिले कांदा धुवून घेतलेला आहे मी। त्याच्यानंतर आहे ना इथं कट केलेला आहे, त्या लेकरांनी शाळेची तयारी केलेली आहे, त्याच्यासाठी मस्त गरम गरम धपाटे करून देते खायला। तर त्यांनी मक्याचं कंडूस आणलेलं होतं, मधुमक्खा गोड होता खूप, तर त्यांनी आहे ना ते कॉर्न आहे ना एकदा म्हणजे ते काढलेले आहेत आणि मस्त लगे परतून घेतलेले आहेत, भाजून खायचे खूप छान लागतात तसे पण। तर मग याचे 2-3 चमचे टाकलेले आहेत मी मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता हे एकदा वाटून घेते, आणि त्याच्यानंतर ते बेसन, 1 चम्मच गव्हाचं पीठ, कांदा आणि मिरचीची पेस्ट केली ना, म्हणजे मिरची, लसूण, सांबार ह्याची पेस्ट, आणि ते काय कॉर्न म्हणजे कशाचे मक्याचे दाणे, ते सगळे आता याच्यामध्ये टाकलेले आहेत मी मस्त बारीक करून। आता बेसन चाळून घेते। तर आपल्या याच्यानं आपण त्याला एकदम पातळ पण करू शकतो, पातळ पण चांगले धपाटे येत नाही त्याचे, म्हणजे थोडं मीडियमच पाहिजेत ते। तर ठीक आहे, तर आता इथे बेसन मस्त चाळून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ग्रेव्ही केली होती ना त्यात थोडंसं पाणी टाकते, आणि त्याच्यामध्ये कारण मिरची लागलेली आहे ना त्याच्यामुळं ते सगळे याच्यामध्ये टाकते, आणि ते चांगलं फेटून घेते। आता इथे माझा लेकरू आहे ना आलेला आहे, खाली बघते की मम्मी मी किती उंच झालो म्हणून। तर असं माझं लेकरू बसलेलं आहे वाट बघत मी कधी करते म्हणून। तर ठीक आहे, तर आता इथे मस्त याचं हे झालेलं आहे प्रमाण, हळद टाकली, सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये, मीठ पण टाकलं। आता तवा मस्त गरम झालेला आहे, त्यामुळे तेल पण टाकून घेते एकदा, आणि ही जी ग्रेव्ही केलेली आहे ना सगळी, तर मस्त धपाट्यावानी तव्यावरती टाकून घेते छान। ते बाहेर आहे ना इथं म्हणजे काम सुरू आहे बाहेर, त्याच्यामुळं ना इथं आवाज मला येत असेल, त्याच्याबद्दल सॉरी। आता हे मस्त खरपूस भाजून घ्यायचं हे छान। आता याची वाताई की नाही एकदम कमी केलेली आहे मी, म्हणजे कसं ते मस्त लगे आतून पण छान असं खरपूस भाजल्यासारखं होते, आणि छान लागते खायला पण। तर असेच मी धपाटे केले आणि लेकरांनी मस्त खाल्ले। तर चला, पोळीसोबत खाल्ले, खूप छान लागतात। तर ठीक आहे, मला जायचं होतं बाहेर, तर मला आणायचं थोडासा बाजार, तर मी काकूसोबत गेलेली होती बाजारामध्ये। आणि तर बघू शकता किती मोठं इथे सामान म्हणजे हे आलेलं होतं विकायसाठी आमच्या म्हणजे बाजारामध्ये। तर मग थोडा व्हिडिओ काढलेला आहे मी इथे। तर आता गणपती पण बसलेले आहेत। आता हा व्हिडिओ आहे मंगळवारचा, तर अपलोड करायला वेळच नाही मिळाला मला। तर जिथं पहा तिथं फक्त हेच होतं, म्हणजे कर्दळी, केळीचे कर्दळी होत्या, फुलं होते, म्हणजे खूप मोठं असं बेलपत्र आणि सगळं काही होतं इथे। ठीक आहे, मग थोडा व्हिडिओ काढलेला आहे मी तसा। आता कसं महालक्ष्मी पण बसणार आहेत ना, त्याच्यामुळे हे जे डेकोरेशनचं खूप मोठं वस्तू आलेल्या होत्या बाजारामध्ये विकायला। तर त्याच्यानंतर आम्ही इथं पूर्ण म्हणजे व्हिडिओ काढलेला आहे। त्यानंतर मग पूर्ण म्हणजे आतमध्ये गेले बाजारामध्ये, भाजीपाला घेतला, आणि मग त्याच्यानंतर मी आणि मावशी आम्ही निघालो घरी। तर चला आता व्हिडिओचा एंड करते। आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, बाय।